नमस्कार. आज आपण गुरुगीतेतील पुढचा एक श्लोक पाहूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु कोण आहे? गुरु स्वतःच ब्रह्म आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, म्हणजे ब्रह्मा विष्णू सदाशिव हा गुरुच आहे. गुरुच परब्रह्म आहे. अशा श्री सद्गुरूला नमस्कार करावा. विष्णूला नमस्कार करावा, ब्रह्माला नमस्कार करावा आणि शंकराला नमस्कार करावा. या तिघांना वेगवेगळा नमस्कार करायच्या ऐवजी एका गुरुला जरी नमस्कार केला तरी तो आपल्यापर्यंत, त्या सद्गुरूंपर्यंत आपली ही नमस्कार पोचतो आणि त्या देवतेपर्यंतसुद्धा आपला नमस्कार पोचतो. हा आपण श्लोक अनेक वेळा म्हटलेला आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. आधी शाळेत आपल्याला समजायला लागण्यापासून आपण हा श्लोक म्हणतो. तर त्या अनुषंगाने छोटीशी कथा आपण पाहूया. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती आई, कलावती देवी यांची एक छोटीशी गोष्ट आपण पाहू. कलावती आई यांना साक्षात शंकराचा अवतार असलेल्या श्री सिद्धारूढ महाराज यांनी अनुग्रह देऊन त्यांच्यावर कृपा केली आणि त्या फार मोठ्या ब्रह्मवेत्या होत्या कलावती आई. तर कलावती आईंना अनेकदा श्रीकृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन होत असे. श्रीकृष्णाशी प्रत्यक्ष संवाद त्या साधत असत. इतकं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. कीर्तनाच्या निमित्ताने, प्रवचनाच्या निमित्ताने कलावती आईंचं अनेक ठिकाणी गावोगावी जाणं येणं होत असे. त्यात कलावती आईंची एक परमभक्त शिष्या म्हणजे एम विशालाक्षी, ह्या शिष्याने कलावती आईंचं चरित्र लिहिलं. आपण सर्वांनी ते चरित्र जरूर वाचा. अतिशय सुंदर चरित्र आहे. तर एकदा कलावती आई जेव्हा भोजनात बसत असत तेव्हा आपल्याजवळ त्या कोणालाही थांबू देत नसत. त्यांच्याशी पद्धत होती, भोजन घेताना त्या एकट्याने भोजन घेत असत. तिथे त्यांना थांबलेलं कोणी फारसं आवडत नसे. त्यामुळे त्या सांगत की मला एकटीला जेवू द्या, आपण सर्व नंतर बोलूया, आपण भेट घेऊया. तर एकदा असंच कलावती, परमपूज्य कलावती आईंना नैवेद्याचं ताट, भोजनाचं ताट दिलेलं होतं आणि खिडकी बंद करून कलावती आई, परमपूज्य आई भोजन ग्रहण करत होत्या. तर त्यांची एक परमभक्त शिष्या होती. त्या शिष्याला वाटलं की दिवस त्यावेळी उन्हाळ्याचे होते, परमपूज्य आई भोजन करीत आहेत, त्या खोलीमध्ये पंखा नव्हता. तर भोजन करताना त्यांना खूप उकडेल, गरम होईल, उकाडा होईल, तर आपण त्यांना पंखा लावावा. आणि त्या काळी असे टेबल फॅन वगैरे होते, असे सिलिंग फॅन फारसे कमी होते. तर आपण त्यांना पंखा द्यावा असं म्हणून परमपूज्य आईंनी नकार देऊनसुद्धा किंवा मनाई केली असूनसुद्धा त्यांची जी भक्त होती ती हातात एक छोटासा टेबल फॅन घेऊन त्यांच्या खोलीजवळ गेली आणि तिने खोलीचं खिडकी उघडली. त्यातनं आत पंखा ठेवणार, खिडकी उघडली आणि पंखा ठेवला तर काय दृश्य समोर दिसलं. त्यांच्या त्या परमभक्त शिष्येला परमपूज्य कलावती आई आपल्या हाताने साक्षात बाळकृष्णाला घास भरवीत आहेत. कलावती आईंच्यासमोर साक्षात श्रीकृष्ण भगवान बालरूपात उभे होते. साक्षात श्रीकृष्ण भगवानाला घास भरवण्याचं सामर्थ्य आणि भाग्य हे कलावती आईंना लाभलेलं होतं. इतक्या त्या ब्रह्मपदाला पोचलेल्या होत्या. का? याचं कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं कृष्णाला. त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं सिद्धारूढ महाराजांना. त्याच्यामुळे त्यांना एवढं सामर्थ्य प्राप्त झालं होतं की साक्षात कृष्णाशी त्यांचा संवाद चालत असे. कृष्णाला भोजन भरवण्याचं, कृष्णाला घास भरवण्याचं महद्भाग्य हे परमपूज्य आईंना लाभलं होतं आणि ते पाहण्याचं भाग्य आहे त्यांच्या एका शिष्याला लाभलं होतं. धन्य ते गुरु, धन्य ते शिष्य असंच म्हणावं लागेल. फार सुंदर गोष्ट आहे कलावती आईंना झालेलं कृष्णदर्शन. अनेकदा त्यांना कृष्णदर्शन झालेलं आहे. या प्रसंगात मात्र त्या शिष्येलासुद्धा हे दृश्य पाहण्याचा लाभ झाला की परमपूज्य आई आपल्या हाताने बाळकृष्णाला घास भरवत आहेत. किती सुंदर दिसत होता तो बाळकृष्ण त्यांच्यासमोर उभा राहिलेला. तर हा श्लोक आणि ही कथा आपण पाहिली. आता श्लोक मी पुन्हा म्हणतो आणि थांबतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर आजच्या भागात मी इथेच थांबतो.
नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.